लागेल अशा प्रकारच्या वल्गना हे किरीट सोमय्या करत होते। पुन्हा किरीट सोमय्याने नुकतंच सांगितलंय की मी जे काही केलं होतं त्याला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला होता, पक्षाच्या सांगण्यावरनं मी हे केलं होतं। रवींद्र वायकर भ्रष्टाचारी असताना देखील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांना पक्षात घेतलं, शिंदे गटात घेतलं। यशवंत जाधव जशी चौकशी सुरू झाली तेव्हा शिंदे गटात पळाले। ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या लोकांना काल लोकसभेची उमेदवारी दिली। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा भ्रष्टाचार महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष जो भारतीय जनता पक्ष आहे यांना मान्य होता का, याच्यातलं नेमकं खरं काय। आज त्यांना उमेदवारी दिलेली आहे, उमेदवारी देताना भ्रष्टाचार हे त्यांचं मेरिट आहे की नाही हे त्यांनी सिद्ध करावं किंवा सांगावं लोकांना। आणि आज आपल्या मार्फत मी मागणी करतोय भारतीय जनता पक्षातर्फे, आपण सतत स्वच्छ असल्याचं, पार्टी विथ डिफरन्स असल्याचा डंका वाजवत असता आणि किरीट सोमय्याने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय पक्षाच्या जनता पक्षाच्या आदेशावरनं केलं। म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं, मग किरीट सोमय्या, आपले रवींद्र वायकर असतील, यामिनी जाधव असतील, राहुल शेवाळे असतील, या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का, आणि ती करावी अशी माझी विनंती आहे। कारण किरीट सोमय्यामुळेच हे आपल्याला मिळालेले उमेदवार आहे। एवढे लाख मुलाचे उमेदवार आपल्याला जे मिळालेले आहेत त्याचं श्रेय किरीट सोमय्या यांच्याकडे जातं। मग किरीट सोमय्या यांना प्रचार करायला यांचा आपण लावा आणि किरीट सोमय्या यांनी हे कसे स्वच्छ आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगावं अशी माझी आपल्या मार्फत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे, मागणी देखील आहे। आणि दुर्दैव आहे की जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेते इतके वर्ष पक्षाची प्रामाणिक सेवा करतायत, त्यांना आता यशवंत जाधवांच्या, रवींद्र वायकरांच्या सतरंजा घालण्याचं आणि सतरंजा उचलण्याचं काम करावं लागणार आहे। त्यांना विजयी करा म्हणून घोषणा द्याव्या लागणार आहेत। त्यांच्या पाठीमागे झेंडे, फलक मिरवत, नाचवत फिरावं लागणार आहे। ह्या सगळ्या दुर्दैवी बाबी या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मान्य आहेत का, हा प्रश्न मी आज आपल्या माध्यमातून त्यांना विचारतोय। सुनील तटकरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप किरीट सोमय्याने केले होते, सुनीत्रा पवार यांच्यावर देखील केले होते, त्यांना देखील तिकडे उमेदवारी दिली। माझं तेच म्हणणं आहे, मी ह्या सगळ्यांचं, सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील, सुनीत्रा पवार असतील, या सगळ्यांवरती केले असतील। पण आता मी तर केवळ आता हे शेवटच्या टप्प्यातली निवडणूक आहे, किरीट सोमय्यांना मोकळं ठेवलेलं आहे। मला तर असं वाटतं की एवढ्या वर्षाची त्यांची मेहनत होती विरोधी पक्षांना छळण्याची, किमान त्यांना त्यांच्या भागातनं उमेदवारी मिळेल असं मला वाटत होतं। माझी अपेक्षा होती की त्याला तिकीट मिळायला पाहिजे, पक्षाची प्रामाणिक सेवा तो करतोय असं तो नेहमी सांगतोय। तिथे देखील त्याला म्हणजे फक्त त्याला वापरून फेकतायत का, हा देखील या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे। पण किमान मुंबईच्या जरी लोकांचा प्रचार प्रमुख त्याला करावं, कारण ग्रामीणमध्ये त्याचं कोण ऐकेल नाही ऐकेल माहीत नाही, पण मुंबईत त्याचं ऐकणारे लोक भरपूर आहेत, त्यामुळे त्यांना प्रचार प्रमुख करावं अशी माझी मागणी आहे। रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिलेली आहे, तुम्ही म्हटलं की रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिली तर खरी शिवसेना कळेल। रवींद्र वायकर जेव्हा जात होते तेव्हा तुम्ही त्यांची चर्चा केली होती, ते निवडणूक लढणार नाहीत यापुढे असं आदित्य ठाकरे काल म्हणाले। असं असताना त्यांना उमेदवारी देणं आणि ते म्हणतायत की खरी शिवसेना कोण आहे हे सगळं जगाला माहीत झालेलं आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया? रवींद्र वायकर खरी शिवसेना आहे असं म्हणून लढत असतील तर ह्या निवडणुकीत खरी शिवसेना कोण आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ।
आणि रवींद्र वायकरांनी शिवसेनेसमोर लढावंच. शिवसैनिक देखील वाट बघतायत, कारण असे जर गद्दार असतील पक्षामध्ये तर त्यांना राजकीय गाडण्याचं काम हे शिवसैनिक फार मोठ्या मनाने आणि पूर्ण तत्परतेने करतात. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून रवींद्र वायकरांना जर असं वाटत असेल ते ज्या पक्षात गेलेत तो पक्ष जर खरी शिवसेना असेल तर ह्या निवडणुकीचा निकाल सांगून देईल की खरी शिवसेना कोणाची आहे. मी अनुभवी आहे आणि माझ्यासमोर नौका उमेदवार उभा आहे असं ते म्हणतात. वायकर असं म्हणतात की मी इतका अनुभव आहे माझ्याकडे, त्याचा उपयोग तर होईल आणि समोर नौका उमेदवार माझ्या समोर आहे, त्यामुळे मला गेले 10 वर्ष अमोल कीर्तीकर यांचे वडील त्या विभागाचे खासदार होते. अमोल कीर्तीकर वडिलांचं काम गेले 10 वर्ष सांभाळत आहेत. या लोकसभेची गल्ली आणि गल्ली अमोल कीर्तीकरांना माहिती आहे. आणि अमोल कीर्तीकर एकटा नाही आहे, त्याच्याबरोबर मी स्वतः आहे, सुनील प्रभू आहेत, सुभाष देसाई आहे. अशी सगळी मोठी फौज ही अमोल कीर्तीकरांच्या बरोबर आहे. त्यामुळे नौखा उमेदवार आहे, कोण आहे, काय आहे हे निवडणुकीचे निकालच सांगतील. परब साहेब, उत्तर पश्चिम मध्ये 2 उमेदवार असे आहेत, शिवसेना युबीटीचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर.